रत्नागिरी शहरासमोरील पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून 22 जून उजळूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने प्रशासन सतर्क झाले. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या श्री धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणी संकटावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. सध्या धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत असून नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पाण्याची बचत व्हावी यासाठी जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. दरम्यान जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी नागरिकांना पाण्याचा जपून आणि जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक पाणी वापर टाळून उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे त्यांनी म्हटले. पावसाची प्रतीक्षा कायम असताना रत्नागिरी शहरातील पाणी संकटावर मात करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होतीये. ज्या ज्या धरणामध्ये कमी पाणी आहे ते आपण मॉनिटर करतो आहे. मला आता जसं काल सूचना मिळाली की नातूवाडी डॅमकडनं खेडला सप्लाय पाहिजे, खेड नगर परिषदेला सप्लाय पाहिजे, ते पण आम्ही आदेश दिलेले आहे जेणेकरून नातूवाडीपासून ते पाणी सोडून त्यांना पण उपलब्ध करून देऊ शकतात. याचबरोबर आम्ही सर्व नागरिकांना पण आवाहन केलेलं आहे की आपण खूप केअरफुली पाणीचा वापर केला पाहिजे. जे आपले नॉन फूड आयटम्स असतील, जसे आपली गाडी वगैरे असतील त्याला धुणे, असे काही ठिकाणी जे आपल्याकडे रॅम्प वगैरे असतील, कॉर वॉशिंग सेंटर्स असतील, या सर्वांमध्ये प्रांतांना आणि तहसीलदारांना किंवा त्या नगर निगमचे यांना सीईओला आम्ही सूचना दिली आहे की त्या ठिकाणी तुम्ही तसे जे व्यवसाय असतील त्यांना बंद करावे आणि फक्त पिण्याचे पाणीसाठी, म्हणजे पाणीचा वापर फक्त पिण्यासाठी व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल त्यांना नोंद दिली आहे. त्याचबरोबर आता आपल्याला अपेक्षित आहे की पुढच्या 2-3 दिवसामध्ये पावसाचा वाढ होणार, तो आपल्या धरणामध्ये पण पाणीचा वाढ होणार. परंतु जसे रत्नागिरी शहराचा तुम्ही बघितला तर रत्नागिरी शहराचे आपले हे जे धरण आहे इथे जवळपास 15 ते 20 दिवसाची सप्लाय आपल्याकडे आहे आणि त्याच्यानंतर प्लॅन बी म्हणून पण जे डेड वॉटर स्टॉक असतो, जे आपण याचा गृहीत धरत नाही, तो पण आपल्याकडे पुढे 20 ते 30 दिवसासाठी आहे. म्हणजे आपल्याकडे जर टोटल तुम्ही एकूण बघितलं तर आपल्याकडे 1 महिन्यापेक्षा जास्तचा पाणी उपलब्ध आहे स्टोअरमध्ये. परंतु तो मला असं वाटतं की आता पावसाच्या वेळ जेव्हा सुरू होणार तर हे लगेच आपल्याला म्हणजे रिलीफ मिळणार. परंतु पाण्याची पर्याप्त व्यवस्था आहे. ज्या ज्या ठिकाणी पाणीच्या थोडंसं टंचाई निर्माण झालेली आहे तिथे जिल्हा परिषद सीईओला पण मी माहिती दिली आहे की त्या गावाची माहिती आम्हाला द्या. त्याच्यात जर आम्हाला टँकरची व्यवस्था करायची तर ताबडतोब तशी व्यवस्था करायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल खेडमध्ये तुम्ही बघितलं आम्ही 2 दिवसामध्ये करून दिली.